याचं राजकारण करू नका. कृपया याला राजकीयदृष्ट्या बघू नका. अशी वाक्य वारंवार आपण ऐकतोय आणि ही वाक्य ज्यांच्याकडनं ऐकतोय ते राजकारणीच असतात. बघा लक्षात घेऊयात आपण, की एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. तुमच्या आजूबाजूला अशी एक तरी गोष्ट आहे का, की जी राजकारणाशिवाय आहे, राजकारण विरहित आहे? एव्हरीथिंग इज पॉलिटिकल, अल्सो पर्सनल इज पॉलिटिकल. मग जर सगळंच सगळ्या पाठीमागं राजकारण असेल, सगळ्या पाठीमागं राजकीय भूमिका असतील, सगळंच राजकीय गोष्टींच्या आधारावर असेल, तर मग एखाद्या मुख्यमंत्र्यानं याचं राजकारण करू नका, हे म्हणणं जरा असंयुक्तिक वाटत नाही आहे का? म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या माणसाचं काम या देशातील या महाराष्ट्रातील अ, वेगवेगळ्या गोष्टींच्यामध्ये राजकारण करण्यात जातं. अ, सत्तेचा भस्मासूर ज्या पद्धतीनं सगळ्याच गिळंकृत करतोय, ते गिळण्यासाठी जसा प्रयत्न करतोय, तशा पद्धतीनं त्यांचा सगळ्याच घडामोडी घडतात. आणि अशा माणसानं शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे मागणी करत असताना त्याचं राजकारण करू नये, असं म्हणणं अ, म्हणजे खरं तर याला काय उपमा द्यावी हेच कळत नाही. पण हे एक लक्षात घेऊया, की अ, राजकारण ही गोष्ट ज्या पद्धतीनं राजकीय लोकांनी बिघडवलेली आहे, राजकारण वाईट असतं, अशा पद्धतीची प्रतिमा राजकारणी स्वतःच तयार करतायत. तर आपण समजून घ्यायला पाहिजे, की राजकारण हे फक्त सत्तेसाठीची गोष्ट नसते. लोकांचे प्रश्न संविधानिक मार्गानं सोडवणं, लोकांना न्याय मिळवून देणं, लोकांना त्यांच्या जगण्याचा अधिकार, त्यांच्या जगण्याचे हक्क, तो मूलभूत हक्क आणि त्यांचं जगणं सन्मानानं बनवणं, याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जात आहेत, त्या सगळ्या राजकीय असतात. ते राजकारण असतं आणि हे राजकारण आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी करत राहायला पाहिजे. मग कोण म्हणत असेल, की याचं राजकारण करू नका, याच वाक्यामध्ये खूप मोठं राजकारण दडलेलं आहे आणि ते क्रूरतेचं राजकारण आहे. ते अराजकतेचं राजकारण आहे. आणि जर या देशामध्ये सर्वांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यायचा असेल लोकांना, तर आपल्या सगळ्यांना समतेचं राजकारण, अ, विधायकतेचं राजकारण आणि लोकांच्या प्रश्नांसाठीचं राजकारण सातत्यानं करण्याची गरज आहे. हे राजकारण आपण सगळे मिळून करूयात.